The great happiness. वंदामी भंतेजी सुखी हो कुठं चालले तुम्ही? आपल्या मी पितळखोळा चाललोय. धम्मसळ चालली आपला पूज्य गुरु भंतेजी करुणानंदनी आयोजित केलेले आहे. तर त्या उद्देशाने आपण पितळखोळ्याला फिरायला चाललो आहोत. तुम्ही किती दिवस झाले इथे सामनेर झालेले आहेत? मला आता 1.5 महिना झालेला आहे. 1.5 महिन्याच्या सामने वर्षावासमध्ये वर्षाच्या पर्वातील फार सुंदर वाटतंय, छान वाटतंय, सुंदर वाटतं. मी म्हणजे धम्म प्रत्यक्ष बघायला मिळाला, पाहायला मिळाला आणि अनुभव श्रद्धा वाढत चालली. अजून कसे शिकवतात भंतेजी? भंतेजी खूप सुंदर शिकवतात, स्ट्रिक्ट पण आहेत. म्हणजे जसे का आपल्या आई वडील जसे असतात प्रेमाचे प्रेम पण देतात आणि रागवण्याचे रागवतात. पण त्यांच्या रागवण्यात ते एक स्वभाव असतो की समजवण्याचा आपलं चांगला स्वभाव म्हणून सांगतात ते. बाकी त्यांच्यामध्ये अजिबात राग वगैरे नाही आलेला. खूप सुंदर गुरुजी आहेत. असे गुरुजी भेटणं भाग्यच लागतं. साजापूर कसं वाटलं तुम्हाला? साजापूर खूप सुंदर आहे. साजापूर खूप छान आहे. श्रद्धावान लोक आहेत. परत खूप म्हणतो ना शील समाधी पालन करणार. परत मैत्री बुद्ध वगैरेमधले हे नकरा ते तर आहे. नकरा तर खूप म्हणजे भंतेने आयोजित केलेलंच पूर्ण सुंदर असं मला हे वाटलं. खूप श्रद्धावान लोक आहेत. समाधी ध्यान साधना करतात, दान पारमिता पूर्ण करतात. सुंदर लोक कसे आहेत इथले लोक इतके सुंदर आहेत की जसं एक आई किंवा एक वडील आपल्या मुलाला काय लागतं काय नको हे मागण्यापूर्वीच आपले त्याची गरज पूर्ण करते. तसे ते पूर्ण इथले उपासक आहेत. पूर्ण औरंगाबादचेच म्हटले तरी, जे श्रामनेरांना म्हणो असो की भिकुलला असो की पूर्ण संघाला असो, जे मागण्या अगोदरच ती वस्तू त्यांना मिळून जाते पटकन. चांगले वाईट अनुभव आले का इथे काही? हो आले, बरेचसे अनुभव आले, पण जास्त करून चांगलेच अनुभव आले. वाईटामध्ये चांगले दिसले. खूप भारी वाटलं. श्रद्धा आहे. भंतेजीचा स्वभाव वगैरे कसा आहे? भंतेंचा स्वभाव बघायला गेला तर आता भंतेंसाठी तर शब्द नाही आहेत. पण खरं सांगतो एक याच्यापूर्वी कॉन्टॅक्ट नव्हता असा, म्हणजे नाही का प्रत्यक्ष भेटलो नव्हतो कधी. पण मग भंतेंसोबत राहिल्यावर एक असं वाटत होतं की एक माझी आई किंवा वडील आपुलकीचा भाव वाढलाय. परत आदराचा भाव वाढला. आदराचा भाव वाढला. भंते खूपच सुंदर आहे. दिनचर्या कशी आहे तुमची? आमची दिनचर्या अशी असते की आम्ही सकाळी प्रातः सकाळी उठतो 4ला. 5 पर्यंत आमची फ्रेश वगैरे होतो. आम्ही 5 वाजता ध्यान साधना होते. 6 पर्यंत मग बुद्धवंदना चालते. बुद्धवंदनानंतर बोधीपूजा आणि मग नंतर चहा नाश्ता वगैरे. मग नंतर भिक्षाटनाला लागेल. मेन म्हणजे भिक्षाटनाला जातानाही पूर्ण दिवसातही पूर्ण फक्त लोकांमध्ये श्रद्धा दिसते. खूप अनुभव ऐकायला मिळतात की बुद्ध धम्म किती वाढला आहे, किती लोकांमध्ये प्रसार झाला आणि ते बघून अजून भंतेबद्दलचा आदर अजून वाढतो. धन्यवाद. वंदामी भंतेजी सुखी हो. कुठून आले तुम्ही? आम्ही साजापूरहून आलो. कुठे चाललेले? आता लेणी पाहायला चाललो आम्ही. बरं. साजापूर आवडलं तुम्हाला? अतिशय खूप सुंदर वातावरण आहे. 8 एकरची जमीन आहे आपली. मोठं स्वप्न आहे आपलं. आपल्या मोठ्या वंशीजींचं मोठं 4 अंक हॉस्पिटल इथे वगैरे बनत आहे. सामनेसाठी कॉलेज पण बनत तिथं. आणि जे म्हातारे लोक आहेत त्यांसाठी राहण्यासाठी पण हे बनत आहे, म्हणजे वृद्ध आश्रम बनत आहे. परिसर कसा वाटला तुम्हाला? परिसर एक नंबर आहे. रम्य वातावरण आहे तिथं. वंदामी भंतेजी सुखी हो, मंगल हो. कुठे चालले तुम्ही? आम्ही चाललो आता सध्या आपलं जे इतिहास आहे, ऐतिहासिक आपलं लेण आहे, पितळखोरा लेणीला चाललेलो आहोत आम्ही. बरोबर. कोणासोबत चालले? आम्ही पूजनीय गुरुवर्य करुणानंद भंतेजींसोबत चाललेलो आहोत. हो का? तुम्ही किती दिवस झाले चिवर घेतले? मला आता 3 महिने झाले. 4था महिना सुरू आहे. हो का? कसे काय शिकवतात भंतेजी इथे तुम्हाला? भंतेजी खूप छान शिकवतात. खूप नावातच करून आहे. साजापूर आवडलं का तुम्हाला? खूप छान परिसर आहे. सेकंड काश्मीर आहे. हो का? वा धन्यवाद. लोक वगैरे कसं आहे, परिसर कसा आहे तिथला? मला असं म्हणायचंय की इथं बघून आम्हाला एवढा आनंद झाला की खूपच श्रद्धावान उपासक आहेत आपल्या औरंगाबादमध्ये. आणि त्याची मूर्त मेढ कदाचित बाबासाहेबांनी रोवलेली आहे ना स्वतः इथे, म्हणून इथं फारच श्रद्धावान लोक आहेत. स्वतः माझ्या पूर्वश्रमीच्या गावी सुद्धा नाही तेवढे. तुमचं नाव काय? माझं नाव भंते श्रद्धानंद, रामदेव श्रद्धानंद. बरोबर. मंगल. वंदामी भंतेजी सुखी हो. मंगल. कुठून आले तुम्ही? मी साजापूर बुद्धिस्ट मॉनेस्ट्री इथून आलेलो आहे. हो का? आमचे पूजनीय गुरुजी करुणानंदजी थेरो यांच्या सहवासात आम्ही धम्मसळला चाललो. हो का? कुठे?
पितळखोरा. हो का? हो हो का? तुम्ही सामनेर आहेत ना? हो चांगलं. किती दिवस झाले तुम्ही दीक्षा घेतली? 3 महिने कंप्लीट झाले. हो. कसं वाटतं तुम्हाला इथे साजापूरला? साजापूरला खूप छान वाटते. सकाळी पहाटे आम्ही 4 वाजता उठतो, फ्रेश होतो आणि 4:45 आमची ध्यान साधना होते. मग त्याच्यानंतर बुद्धवंदना, धम्मवंदना, संघवंदना होते. मग बोधी वृक्षाची पूजा होते. तर आमचा दिनचर्या याचं पूर्ण धम्ममय वातावरणामध्ये जातो. तो खूप चांगला, खूप बरं वाटतं आम्हाला. तुम्हाला कसं माहिती झालं? साजापूरचं कसं कळालं? साजापूरचं मी मुंबईवरून आलो, तर मला खूप जणांना सांगितलं की तुम्हाला जर दीक्षित व्हायचं असेल तर करुणानंद भंते जी आहे, तुम्ही त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये जा, तर नक्की तुम्हाला त्याचं चांगलं फळ भेटेल. खरं तसंच माझ्यासोबत तसंच झालं. करुणानंद भंतेजी कशी शिकवतात तुम्हाला? थोडं स्ट्रिक आहे, पण काही गोष्टीसाठी स्ट्रिक पण आवश्यक आहे. जर आपण असं जर लक्ष नाही दिलं, दुर्लक्ष केलं, तर मग कदाचित भविष्यात त्याचे चुकीचे परिणाम होऊ शकतात. म्हणून करुणानंद भंतेजी आम्हाला पूर्ण अनुशासनमध्ये सर्व गोष्टी आम्हाला शिकवतात. वंदाबाई भंतेजी, सुखी हो, मंगल हो. काय नाव आहे तुमचं? भंते धम्मदीप, सामनेर भंते धम्मदीप. कुठून आले तुम्ही? मी मुलून मुंबईहून आलो, पण आता म्हणजे मी साजापूर, औरंगाबाद करुणा बुद्धिस्ट मोनेस्ट्री मधून आलो. भंते करुणानंद सोबत आम्ही पितळखोऱ्याला चाललो. किती भंतेजी आहेत तुम्ही? 12 आहेत श्रामनेर. हो. भंते आहेत 12 श्रामनेर आणि 3 भंते. हो का? तुम्हाला कसं माहिती झालंय सामने शिबिर आहे म्हणून? युट्यूबच्या माध्यमातून. वंदाबाई भंतेजी, काय नाव आहे तुमचं? हो का? बरं. किती दिवस झाले तुम्ही आले? 3 महिने पूर्ण झाले. बरं. कसं काय शिकवलं तिथे तुम्हाला? शिबिर घेतो मी, अंगावर चिवर घेतो, तेव्हापासून कसं शिकवलं तुम्हाला? छान शिकवलं. भंतेजी छान शिकवतात. हो. काय काय घेता सकाळीपासून? सकाळी ध्यान, वंदना, प्रवचन असते. कधीही पण प्रवचन असते. उपासक आधी जेव्हा प्रवचन करतात म्हणजे, आणि प्रत्येक प्रश्नाचे उत्तर पण देतात. भोजन वगैरे किती वाजता मिळतं तुम्हाला? भोजन 11च्या अगोदर मिळतं. नाश्ता मिळतो. सगळं व्यवस्थित आहे का साजापूरला? नंबर 1 मध्ये. आवडलं का तुम्हाला साजापूर? आवडलं. बरोबर. दी ग्रेट हॅपीनेस.